नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या आठवड्याची सुरुवात एकदम झकास झाली आहे. सोन्याच्या दरानं नवा उच्चांक नोंदवलाय. सोबतच शेअर बाजारामध्ये देखील तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांसाठी हा सुवर्ण काळ असून आताची स्ट्रॅटेजी कशी आखायची हे आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. होणार म्हणता सोमवारी सोन्यानं 1 लाखाचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची मागणी सध्या गगनाला भिडली. त्याचा परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या दरांवर देखील होतोय. सोमवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,450 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. सोन्यासोबतच शेअर बाजारामध्ये देखील तेजीचा सपाटा सुरू राहिला. सलग 6व्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही वधारले. निफ्टी 24,000च्या वर आणि सेन्सेक्स 79,500च्या वर बंद झालेला आहे. या तेजीत सगळ्यात मोठा वाटा हा बँकिंग क्षेत्राचा होता. बँक निफ्टीमध्ये सोमवार हा जोरदार खरेदीचा दिवस ठरला. या निर्देशांकानं सोमवारी सर्वोच्च पातळी गाठली. बँक निफ्टीतला प्रमुख हिस्सा असणाऱ्या खासगी बँकांचे शेअर तुफान तेजीत होते. दिवस अखेर बँक निफ्टी 55,300च्या जवळ बंद झाला. एचडीएफसी बँकेचा शेअर सोमवारी जवळपास 2% वधारला. या शेअरनं आजवरची उच्चांकी किंमत गाठली आहे. सोमवारी या शेअरनं 1950 रुपयांचा पल्ला गाठला होता. मात्र तिथून या शेअरची किंमत काहीशी घसरल्याचे दिसून आलं. एचडीएफसीचे चौथ्या तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाले असून यात कंपनीला चांगला नफा झाल्याचे दिसून आलंय. आयसीआयसीआय बँकेच्या चौथ्या तिमाहीचे निकाल देखील चांगले लागलेले, त्यामुळे सोमवारी हा शेअर देखील तेजीत दिसला. या शेअरनं ऑल टाइम हायचा म्हणजे 1,436 रुपये प्रति शेअरचा टप्पा गाठला. शेअर बाजारामध्ये तेजीचं वातावरण असताना देखील सिमेंसच्या शेअरचा भाव घसरलेला पाहायला मिळाला. सोमवारी या शेअरचा भाव जवळपास 2% घसरला होता. बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्चनं म्हटलेलं आहे की कंपनीला फायद्यात आणणारे काही हिस्सा सिमेंसने गमावला असून ही चिंतेची बाब आहे. बोफानं या शेअरच्या भविष्यातील किमतीचं टार्गेट 4,350 वरून 2,450 रुपये केलंय. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांनी सत्ता ग्रहण केल्यानंतर व्हान्स यांचा हा पहिला भारत दौरा आहे. 21 एप्रिल रोजी व्हान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. या भेटीमध्ये भारत अमेरिकेदरम्यान व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम रूप देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर पुढील 10 ते 12 वर्षांमध्ये दरवर्षी किमान 80 लाख नोकऱ्या तयार कराव्या लागतील, असं मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी म्हटलेलं आहे. सोबतच जीडीपी मध्ये उत्पादनाचा हिस्सा देखील वाढवावा लागेल असं त्यांनी म्हटलंय. भारतामध्ये ट्रॅक्टर विक्री वाढीला लागलेली आहे. ट्रॅक्टरची विक्री 3 ते 5% वाढण्याचा अंदाज क्रिसिल रेटिंगनं वर्तवलेला आहे. प्रमुख पिकांना चांगला हमीभाव, चांगल्या पावसाचा अंदाज यामुळे ट्रॅक्टर विक्री वाढण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात 9.75 लाख ट्रक विकले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि अमेरिकेमध्ये मंदी आली तरी त्याचा भारताच्या विकास दरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचं गोल्डमन सॅक्सनं म्हटलेलं आहे. मात्र अमेरिकेच्या शेअर बाजारातील घडामोडींचे भारताच्या शेअर बाजारावर पडसाद उमटतात असं निरीक्षण गोल्डमन सॅक्सनं वर्तवलेलं आहे. आज सोन्याच्या दरानं उच्चांक नोंदवला आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोटक कमोडिटीचे अभिजित चव्हाण आणि बाजाराविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत LIC नमुरा म्युच्युअल फंडाचे माजी CEO निलेश साठे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. अभिजित सरांना पहिला प्रश्न आहे की धातू गरम असताना हातोडा मारला की त्याला हवा तसा आकार देता येतो. सोनं सध्या खूप तापलेलं आहे, तेव्हा हातोडा मारण्याची ही योग्य वेळ आहे? हो, नक्कीच. आणि मला तर वाटतं की सोन्यामध्ये नेहमीच ऑपॉर्च्युनिटी असते किंवा ती नेहमीच एक संधी असते आपल्याला बाय करण्यासाठी. सो योग्य वेळ ही नेहमीच असते सोन्यासाठी. आणि आता तर ज्या हिशोबाने गोल्ड रॅली होत आहे तर मला वाटतं हे राईट टाइम आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. आता पुढचा प्रश्न स्वाभाविकपणे दीर्घकालीन टार्गेट काय असणार? $4,500 अंश हे गोल्डमन सॅक्सनं वर्तवलेलं टार्गेट आहे. ते कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतं? 2-3 वर्षांसाठी हे टार्गेट आहे का? कधीपर्यंत गाठता येऊ शकतं? गुंतवणूकदारांना याची मोठी उत्सुकता आहे.
आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण एक्झॅक्ट ह्याचा टाइमलाईन देणं थोडंसं शक्यता कमी आहे, कारण की गोल्डची रॅली जी शेवटच्या 1 वर्षात जी आपण बघितली आहे ती सगळ्यात मॅक्झिमम पेसनी तो वरती गेलाय. म्हणजे ऑलमोस्ट 45-50% 50% आसपास त्यांनी रिटर्न दिलेत गेले 1.25 वर्षामध्ये. पण हेच आता किती कंटिन्यू पेसनी होईल हे सांगणं थोडं कठीण आहे. असं येऊ शकतं थोडंसं फ्युचरमध्ये करेक्शन येईल आणि मग तो एक 4,500चा टप्पा गोल्ड ओलांडेल. पण हा 4,500 येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये गोल्ड जाऊ शकतो ह्याची शक्यता आपल्याला नाकारता नाही येणार. आता गुंतवणूकदारांना आणखी एक प्रश्न, सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, की सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी त्यांच्याकडे आहे का? कारण आता त्यांना भीती वाटते की सोन्याचा दर रोज नवनवे उच्चांक करतोय आणि तो कधीतरी पडू शकतो म्हणून. तर आत्ता गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायचं? नाही, मला वाटतं की गुंतवणूकदारांकडे हा एक गोल्ड हा एक ऍक्च्युली ऑल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. सो तुम्ही SIPच्या माध्यमातून पण इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यासाठी तुमच्याकडे गोल्ड ETFs आहेत, जे तुम्ही कधीही जसं आपण स्टॉक बाय करतो तसं तुम्ही बाय करू शकता, तुम्ही सेल करू शकता. तसं सोव्हिनियर गोल्ड बॉन्ड्स असतात, त्याच्यातही तुम्ही ऑनलाईन ब्रोकर तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आता जरी तो पडला तरी मला वाटतं जर तुम्ही नियमितपणे ह्याच्यामध्ये जर निवेश करत राहाल दर महिन्याला, तरी तुम्हाला तो खालचा रेटही भेटेल. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून बघत आहात तर मला वाटतं की SIPच्या म्हणजे जसं तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETFs मध्ये करू शकता. तर जरी पडला तरी प्रत्येक लेवलला दर महिन्याला तुम्ही एंट्री जरी केला आणि तुम्ही पुढच्या 3-4 वर्षाचा टार्गेट ठेवून चालाल तर तुम्हाला नक्कीच इव्हन एखाद वेळेस शक्यता आहे की मार्केटपेक्षा तुम्हाला गोल्डमध्ये रिटर्न मिळण्याचे चान्सेस जास्ती आहेत. आणि तुम्ही फक्त सगळे फंड्स इक्विटीमध्ये अलोकेट करण्यापेक्षा थोडेसे फंड्स 15-20% तुम्ही गोल्डमध्येही तुमचे डायव्हर्सिफाय करू शकता. ओके, आता तुम्ही अलोकेशन बद्दल बोलताय म्हणून, पण आता सोन्याचं पोर्टफोलिओ मधलं जे प्रमाण आहे ते वाढवण्याची वेळ आली? हो, नक्कीच. म्हणजे मला वाटतं की गेल्या तुम्ही 1.25 वर्षात जर तुम्ही रिटर्न्स बघाल, मला नाही वाटत की कुठल्या इक्विटी इव्हन इंडेक्सनी एवढे रिटर्न्स दिलेले आहेत. सो मला वाटतं ते आपण बघता, मला वाटतं की गोल्डमध्ये आपलं पोर्टफोलिओचं जे पर्सेंटेज आहे ते नक्कीच वाढवण्याची वेळ आलेली आहे. बरं, पुढचा प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे दर $10ने वाढले किंवा घटले तर त्या दोन्हीचा भारतामधील सोन्याच्या दरांवर नेमका काय परिणाम होतो, किती परिणाम होतो? बघ, आता अप्रॉक्सिमेट कसं आहे ना, $1ची जी मूव्ह असते कॉमेक्स गोल्डमध्ये, तर त्या ह्याच्यामध्ये MCX गोल्ड किंवा आपलं जे भारताचा सोन्याचा जो दर आहे त्याच्यामध्ये 23 ते 25 रुपयाचा वर खाली होतं. म्हणजे समजा आता $10 जर वर गेला इंटरनॅशनल मार्केटमध्ये, तर आपण इथे आपल्या इथे अशी अपेक्षा करू शकतो एक 230 ते 250 रुपयांनी तो इकडे वर खाली होऊ शकतो. ओके, आता अगदी शॉर्ट टार्गेट ठेवलं असेल तरी किती सोनं जाऊ शकतो येत्या 3 ते 6 महिन्यांचा जर कालावधी आपण धरला तर तुमचा अंदाज काय आहे? मला असं वाटतं इथून जर तुम्ही एक शॉर्ट टर्म साठी जर आपला गोल्ड रुपी टर्म मध्ये जर बघितलं तर मला वाटतं एक 99,500 ते 1,00,000चा टप्पा सहज गाठण्याची शक्यता आहे गोल्डला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये. ओके, धन्यवाद अभिजितजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. निलेश साठे सरांकडे आलोय. सर, सोनं आणि शेअर बाजार दोन्ही आपल्याला सातत्यानं वाढताना दिसतोय. हे कॉम्बिनेशन नेमकं कसलं इंडिकेशन आहे, याचा नेमका आपण अर्थ काय काढायचा? भारतामध्ये सेन्सेक्स वाढतोय, त्याप्रमाणे जगातही जी काही पडझड झाली होती ट्रम्प आल्यानंतर ती हळूहळू रिकवर होते. मात्र भारतामध्ये ती लवकर रिकव्हरी झाली असं मी म्हणेन. आणि त्याचं कारण असं आहे की भारताबद्दल जरी आयात कर वाढवला असला तरी 90 दिवस जैसे थे स्थिती ठेवू असं भारताला सांगितलं आहे. मात्र इतर देशांना ट्रम्पनी तसं सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे रिकव्हरी आपली खूप फास्ट झाली. म्हणजे आपण बघतो की 25,000पर्यंत निफ्टी गेला होता, तो कमी होऊन 21,000 काहीवर आला होता. त्या तुलनेमध्ये तो आता 24,000वर आला आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळा रिकवर झालेला आहे. मात्र बाकी देशांमध्ये मात्र तेवढी रिकव्हरी अजून झाली नाही. आता भारतामध्ये झाली, इतर ठिकाणी झाली नाही. तर इतर ठिकाणी का झाली नाही तर आयात कर हे तर मेन कारण आहेच. दुसरं असं की मग त्यांनी काय असतं की जेव्हा व्हॉलेटॅलिटी खूप असते ना मार्केटमध्ये, त्यावेळेला जेव्हा भीती असते मार्केटची
त्यावेळेला लोक सोन्यामध्ये गुंतवतात. आता सोन्याची किंमत जी आहे ही सगळ्याच देशांमध्ये त्यामुळे वाढते, म्हणून भारतात वाढली आहे. बरं. म्हणजे इतर देशांमध्ये का वाढली आहे? कारण तिथे अनिश्चितता जास्त आहे त्यांना, म्हणून तिथे वाढली आहे. पण आता तिथे वाढली आणि भारतात वाढणार नाही का? तर असं होत नाही, कारण सगळे देश जे आहेत ते ट्रेडिंगमध्ये इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा सोन्याचे दर वाढले आहेत. पण सामान्यतः असं बघण्यात येतं की ज्यावेळेला मार्केट स्टॅबिलिटी जास्त असते त्यावेळेला सोन्याचे दर वाढत नाहीत. आणि आता मार्केट पुढे जर भारतामध्ये स्टेबल होण्याची शक्यता आहे तर सोन्याचे दर पण स्टेबल होण्याची शक्यता आहे असं मी म्हणेन. म्हणजे त्या प्रमाणात वाढणार नाहीत असा माझा अंदाज आहे. कारण सेन्सेक्स वाढण्यासाठी आता बऱ्याच गोष्टी फेवरेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले क्वार्टरली रिझल्ट्स आता जे यायला डिक्लेअर झाले आहेत, आज बघितलं आपण HDFCचे रिझल्ट्स आले, ICICI बँकेचे आहेत, तर हे खूप फेवरेबल येत आहेत. त्यामुळे इथली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत, परदेशी गुंतवणूकदार, त्यांना भारत हे चांगलं डेस्टिनेशन वाटायला लागलं आहे गुंतवणुकीसाठी. दुसरं, व्याजाचे दर आपण 25-25 बेसिस पॉईंट्स 2 वेळा कमी केले. अजून शक्यता आहे की ते कमी होण्याची शक्यता आहे, कारण कन्झ्युमर प्राईस इंडेक्स 3.3% आला आहे. रिझर्व्ह बँकेने टार्गेट ठेवलं आहे की तो जर 4% खाली असेल तर आम्ही हे कमी करू, व्याजदर कमी करू. त्यामुळे अशी शक्यता वाटते की अजूनही व्याजदर कमी होतील. पुन्हा मान्सूनची पण शक्यता खूप चांगली आहे असं फोरकास्ट चांगलं वर्तवतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं दिसत आहे की एकंदरीत सुगीचे दिवस यापुढे शेअर मार्केटला यावेत. आणि इन्व्हेस्टमेंट सेंटिमेंट्स ज्या असतात ना त्या खूप महत्त्वाच्या असतात. आता इतर देशांच्या तुलनेमध्ये मग भारत जास्त चांगला आहे इन्व्हेस्टमेंट करायला. सगळ्यांनी जर बंड उभारला आहे अमेरिकेच्या विरुद्ध, भारत त्याला पार्टी झालेली नाही आहे. आणि आज एवढ्यात व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत JD वान्स जे आहेत ते येणार आहेत भारतामध्ये. तर ही सगळी इंडिकेशन्स अशी आहेत की वी वॉन्ट टू बी क्लोजर टू US. जरी सध्या थोडे तणावाचे संबंध असले तरी सुद्धा त्यातून आपण युद्धबिद्ध करायला त्यांच्या मागे लागलेलो नाही आहे. म्हणजे ज्याप्रमाणे चीननी केलं की तुम्ही जर 100% वाढवत असाल इम्पोर्ट ड्युटी तर आम्ही पण तुमच्यावर 200% वाढवू, याला काही अर्थ नसतो. भारताने तसं केलं नाही आहे. किंवा काही देश एकत्र येऊन अमेरिकेबरोबर सामना करण्याचा विचार करतायत, भारत त्याच्यामध्ये सामील झालेला नाही आहे. तर हे सगळे इंडिकेशन्स असे आहेत की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे भारतात गुंतवणूक करायला जास्त पुढे उत्सुक राहणार आहेत. सगळ्यात पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्या जगामध्ये भारतच एकमेव देश आहे की ज्याचा GDP ग्रोथ जो आहे तो 6 ते 7% राहणार आहे. इतर कुठल्याच देशामध्ये एवढा राहणार नाही. आणि अंदाज पण 6.5च्या आसपास राहिला अंदाज आहे. पण हा खूप चांगला आहे. म्हणजे कुठे गुंतवणूक करावी तर ज्यांचं GDP वाढत असेल तिथे. तर भारताचं GDP जर 6%, 7% वाढणार असेल तर फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स, निवेशक जे असतात त्यांनाही हा एक कम्फर्ट मिळतो की हां, या देशामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. ही अनेक कारणं आहेत. पुन्हा डॉलर आपण बघितलं असेल गेल्या काही सत्रांमध्ये तर रुपया स्ट्रॉंग होतो आहे आणि डॉलर वीक होतो आहे. हा पण भारताच्या दृष्टीने एक चांगलं इंडिकेशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतं की सेन्सेक्स हा वर जाणारच आहे, निफ्टी आणि सेन्सेक्स. त्यामुळे गुंतवणूक करावी तर नक्कीच करावी. ही योग्य वेळ आहे का? नक्कीच योग्य वेळ आहे. आणि आपण म्हणतो नेहमी की लॉंग टर्म विचार करून गुंतवणूक करावी. ओके सर, तुम्ही मगाशी म्हणालात की शेअर मार्केट आणि सोन्याचे दर दोन्हीमध्ये स्टेबिलिटी येईल. गुंतवणूकदारांना हे अपेक्षित आहे की सोन्याचे वाढलेले दर आता पडू नयेत, ते आहे तिथे कायम राहावेत किंवा आहे त्यापासून वर जावेत, असं तुम्हाला वाटतंय का? साधारणपणे खूप वर जाणार नाहीत पण खाली पण येणार नाहीत. कारण सोन्याची डिमांड जी आहे, आपण खूप मोठ्या प्रमाणावर सोने इम्पोर्ट करतो. तर आपल्याकडे सोन्याची डिमांड पण खूप असते. त्यामुळे डिमांड सप्लायचा विचार करता सोन्याचे भाव जे आहेत ते कमी होण्याची शक्यता नाही आहे. मात्र ज्या प्रमाणामध्ये शेअर मार्केट वर जाईल त्या प्रमाणामध्ये सोनं वर जाईल अशी शक्यता मला वाटत नाही आहे. ओके. तर आता निफ्टी जर बघितलं तर 24,300च्या आसपास आलेला आहे. 50% रिकव्हरी झालेली आहे, जी पडझड झालेली होती त्यानंतरची 50% अजून बाकी आहे, हरकत नाही. पण आता ज्या पद्धतीनं तेजीनं निफ्टी आणि सेन्सेक्सने रिकव्हरी केलेली आहे
आता गुंतवणूकदारांनी थोडं कॉशियस व्हायला पाहिजे का? किती गुंतवणूक करायची, कुठे गुंतवणूक करायची, याची रणनीती आता बदलण्याची वेळ आलेली आहे का? काय असतं, स्टॉक मार्केटमध्ये नेहमी सिलेक्टिव्ह राहावं लागतं. सिलेक्टिव्ह याचा अर्थ, आता पहा, IT स्टॉक्स जे आहेत ते अजूनही तेवढे रिकवर झाले नाही आहेत. IT मध्ये गुंतवणूक करावी का? IT स्टॉक्सवर फायनली 90 दिवसानंतर काय होतं याचा परिणाम खूप होणार आहे. बरं. कारण आपण आपले जे एक्सपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये IT हा खूप महत्त्वाचा एक्सपोर्ट घटक आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करायला लागले आहेत, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायला लागले आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट, सिमेंट, एव्हिएशन, टेलिकॉम हे सेक्टर जे आहेत हे जास्त पुढे येतील असं वाटतं आहे. बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्या निश्चितच चांगला परतावा देण्याची शक्यता आहे 2 कारणांमुळे. एक म्हणजे आपण म्हटलं तसं की व्याजाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. दुसरं असं की त्यांचे ॲसेट्स जे आहेत ते त्यामानाने खूप स्टॅबिलाइज्ड आहेत. म्हणजे आपण एकेकाळी बघितलं होतं की खूप NPAs होते बँकांकडे, तेवढी आता लेव्हल नाही राहिली आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी दिसते आहे की बँकांची प्रॉफिटेबिलिटी पण वाढली आहे. त्यामुळे त्यांचे रिझल्ट जे आहेत ते पण खूप फेवरेबल येत आहेत. तर पब्लिक सेक्टर बँकांमध्ये स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा ह्या बँका ज्या आहेत ह्या त्यामानाने, म्हणजे मी सिलेक्टिव्ह जे म्हटलं ते, म्हणजे नुसतं पब्लिक सेक्टर म्हटलं तर सगळ्या पब्लिक सेक्टर बँक्स आता ऑलमोस्ट लिस्टेड आहेत. पण त्यातल्या कोणत्या चूज कराव्या ह्याचा विचार करून केला पाहिजे. बरोबर. तर सरसकट सगळीकडे जर आपल्याला जर तेवढा अभ्यास करायचा नसेल किंवा होत नसेल तर सरळ निफ्टीमध्ये पैसे टाकावे. बरं. सेन्सेक्स इंडेक्स असतात, निफ्टी इंडेक्स असतात म्युच्युअल फंडाचे, त्याच्यात पैसे टाकावे. मग ज्याप्रमाणे निफ्टी ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणामध्ये आपले पैसे वाढतात. म्हणजे मग आपल्याला ही रिस्क नसते की मी बँकिंगमध्ये सांगितलं होतं पण मी घेतलेली बँक नेमकी वर गेली नाही. आता याला काही अर्थ नसतो. यू हॅव टू बी व्हेरी चुझी अँड सिलेक्टिव्ह. तुम्ही बँकिंगचा उल्लेख केला. बँकिंग क्षेत्र आज आपण जर आकडे बघितले तर जबरदस्त तेजीत असलेला आपल्याला बघायला मिळतं. तर हे नेमकं कसलं द्योतक आहे? हे नेमकं काय सांगताय? नाही, मी म्हटलं तसं की ग्रोईंग इकॉनॉमीचं हे द्योतक आहे. कारण ज्या वेळेला बँका जास्त कर्ज देण्याच्या स्थितीत असतात त्यावेळेला बँकांचे स्टॉक्स जास्त वाढतात. बँकांची प्रॉफिटेबिलिटी जर जास्त असेल तर बँकांचे स्टॉक्स वाढतात. आणि ओव्हरऑल इकॉनॉमी जर समृद्ध होण्याची शक्यता असेल, कारण पहा व्याजदर कमी झाले म्हणजे काय होणार, तर बँका जास्तीत जास्त कर्ज ही कमी व्याजदरामध्ये देण्याची त्यांची तयारी असणार. त्याचा इकॉनॉमीवर परिणाम होणार अल्टिमेटली. कारण ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचे आहेत, ज्यांना कर्ज घ्यायचे आहेत, त्यांना कमी दरात जर कर्ज मिळाली तर स्वाभाविकच इकॉनॉमीला एक प्रकारची चालना मिळते. तर या सगळ्याचा परिणाम शेवटी बँकिंग क्षेत्रावर होतो. आणि आता पहा, सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरचं वेटेज जे ते पण खूप जास्त आहे. त्यामुळे जर बँकिंग फायनान्शियल सेक्टर जर वर गेला नाही तर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम हा सेन्सेक्स निफ्टीवर होतो. तर आता हा जो वाढतोय सेन्सेक्स किंवा निफ्टी वाढतोय तर त्याच्यात बँकिंग इंडेक्स जे आहे त्याचा पण खूप मोठा वाटा आहे. आणि पुढे इकॉनॉमी जर सुदृढ होण्याची लक्षणं असतील तर बँकिंगचे जे सेन्सेक्स आहेत, म्हणजे बँकिंगचे जे शेअर्स आहेत ते वाढण्याची शक्यता खूप आहे. ओके. तर एक समजून घ्यायचं आहे, डॉलर इंडेक्स म्हणजे नेमकं काय एक, आणि त्याचा भारताच्या बाहेरून येणारी गुंतवणूक जी किंवा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा बाहेरचे गुंतवणूकदार असं आपण म्हणूया, त्याचा नेमका डॉलर इंडेक्स आणि याचा काय संबंध आहे? डॉलर इंडेक्स हा प्रमुख 6 देशांच्या करन्सीजना वेटेज देऊन 100 असा काढला आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे युरोला, 57% जवळपास वेटेज आहे युरोला. त्याच्यानंतर येनला आहे, जॅपनीज येन, त्याला 13-14% वेटेज आहे. मग पाऊंड स्टर्लिंगला आहे इंग्लंडच्या, आणि त्यानंतर कॅनेडियन डॉलर आहे. मग स्वीडिश क्रोना आहे आणि स्विस फ्रँक आहे. ह्या सगळ्यांची बेरीज करून 100 येतो. ओके. तर त्या वेटेजच्या तुलनेत डॉलरची मुवमेंट कशी होते त्याच्यावरनं तो डॉलर इंडेक्स डिसाईड होतो. जर तो 100 असेल तर ऑन पार आहे, सध्या 98च्या आसपास आहे, 98च्या आसपास आहे. पण तो एकेकाळी 164वर गेला होता. याचा अर्थ काय होतो की
अमेरिकेतनं आपल्याला जर काही इम्पोर्ट करायचं असेल तर ते आपल्या फायद्याचं ठरतं, जर 100च्या खाली असेल तर. डॉलर्स असेल तर. हां, पण जर तो वर गेला तर आपल्याला इम्पोर्ट महाग करणं महाग पडतं. इम्पोर्ट महाग पडतो याचा अर्थ एक्सपोर्ट चीप होतो, तेही आलंच. त्यामुळे 100च्या खाली जर डॉलर इंडेक्स असेल तर आपल्याला एक्सपोर्ट करणं त्याला महाग होतं. 98 आहे म्हणजे काही खूपसा फरक नाही आहे 100 आणि 98 मध्ये. त्यामुळे ते लेव्हलमध्ये असं आपण म्हणूया, म्हणजे इम्पोर्ट करणं काय एक्सपोर्ट करणं काय, इट डझंट मेक मच ऑफ अ डिफरन्स. तर ह्याच्यात आपल्याला ट्रेडिंग पण करता येतं बरं. डॉलर इंडेक्समध्ये ट्रेडिंग करता येतं, म्हणजे डेरिव्हेटिव्हजमध्ये वगैरे. म्हणजे आज जर आपल्याला वाटलं की हा 98चा 100 होणार आहे पुढच्या 2 महिन्यामध्ये, तर आज घ्यायचा आणि फॉरवर्ड ट्रेडिंग करायचं की 2 महिन्यानंतर मी तो विकून टाकणार आहे 100ला. तर त्याच्यातही खूप मोठ्या प्रमाणावर व्यापारी हा करत असतात, व्यापार करत असतात. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट जो सुरू झालेला आहे, ज्याचा तुम्ही उल्लेख देखील केला, 4थ्या तिमाहीचे निकाल. काही चांगले आलेत, काही तेवढे चांगले नाही आलेले आहेत. तर या 4थ्या तिमाहीच्या निकालांवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि 4थ्या तिमाहीचे निकाल आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी, खास करून शेअर बाजारासाठी किती महत्त्वाचे आहेत? काय आहे की दर 3 महिन्यांनी निकाल जाहीर होतात. सुरुवातीच्या 3 तिमाहीचे निकाल जे असतात ना, ते तेवढे महत्त्वाचे नसतात. याच्यासाठी की मार्च एंडिंग जो आहे तो इयर एंड आहे. त्यामुळे या 4थ्या तिमाहीचे निकाल जे आहेत हे खूप महत्त्वाचे असतात, कारण डेप्रिसिएशन वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात धरल्या जातात. हे निकाल जर फेवरेबल लागले किंवा चांगले लागले किंवा अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आले असं आपण म्हणूया, कारण जे इकॉनॉमिस्ट असतात ते स्वतःचा अभ्यास करून कोणत्या कंपनीचा काय निकाल अपेक्षित आहे हे आधी प्रेडिक्ट केलेलं असतं, आणि मग त्या अपेक्षेनुरूप जर निकाल आले तर मार्केट त्या पर्टिक्युलर शेअर कंपनीचा जो आहे तो वर जातो. त्यामुळे असं आपण समजूया की पहिली गोष्ट, अपेक्षित निकाल हे चांगले येणार आहेत का, तर येण्याची शक्यता आहे. आणि त्या बरहुकूम जर तिमाहीचे निकाल, म्हणजे शेवटच्या तिमाहीचे, हे जास्त महत्त्वाचं मी नेहमी म्हणतो, ते जर आले तर स्वाभाविकच गुंतवणूकदारांना ह्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि असं वाटतं की रिझल्ट जर फेवरेबल आहेत तर पुढचं वर्ष पण चांगलं जाईल, अनलेस काही जर समजा काही ट्रॅजेडी झाली नाही किंवा अचानक काही आलं नाही. बरोबर. तर कंपन्यांचे निकाल जे आहेत ना हे खूप महत्त्वाचे असतात. आणि पहिल्या सुरुवातीच्या 2-3 तिमाही ज्या गेल्या त्याच्यात निकाल तेवढे फेवरेबल नव्हते. म्हणून मग असं वाटत होतं की 4थ्या तिमाहीचे निकाल जर अपेक्षेप्रमाणे आले नाहीत तर मार्केटवर त्याचा खूप वाईट परिणाम होईल. ओके. पण असं दिसतंय की म्हणजे जे निकाल आलेले आहेत किंवा येण्याची शक्यता आहे एवढ्यात की त्यांचे निकाल अपेक्षेनुरूप येणार आहेत, आणि म्हणून इकॉनॉमीला आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता त्याच्यातून निर्माण झाली आहे. ओके सर, शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर, की पावसाचा चांगला अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, कोणती सेक्टर्स त्यामुळे आकर्षक वाटायला लागतील? काय असतं की ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे ना त्याच्यात आपला काही कमॉडिटीजचा एक्सपोर्ट खूप आहे. उदाहरणार्थ आपण राईस एक्सपोर्ट करतो, आपल्याकडे व्हीट पण एक्सपोर्ट केला जातो. तर ॲग्रिकल्चर जर म्हणजे थोडक्यात कृषी क्षेत्र जर व्यवस्थित अपेक्षेप्रमाणे आलं तर एक म्हणजे शेतकऱ्याला त्या तुलनेमध्ये मोबदला चांगला मिळतो. त्यामुळे कन्झम्पशन जे आहे ते वाढतं, कारण जर लोकांच्या हातात पैसा जास्त आला तर तो स्वाभाविकच ते खर्च करेल. त्यामुळे मग FMCG सेक्टर जो आहे तो ग्रो होण्याची शक्यता असते. कुठे ठेवणार पैसा, तर बँकेत ठेवणार, मग बँकिंग सेक्टर ग्रो होण्याची शक्यता असते. बँका काय करणार, तर कर्ज देणार. म्हणजे ही जी चेन आहे ना ती अबाधित राहते. ओके. तर त्यामुळे मान्सून फेवरेबल आहे किंवा होण्याची शक्यता आहे हे कळल्याबरोबरच थोडा सेन्सेक्सला त्याचा पुश मिळतो. ओके. तर ते आपल्याला चित्र आता सध्या मार्केटमध्ये बघायला मिळतं आणि भविष्यामध्ये देखील चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील बघायला मिळू शकतो. पण
त्यांनी अत्यंत सावधपूर्वक आणि सल्लागाराच्या मदतीने केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.